नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी या ठिकाणी आलेली आहे। हो महिलांनो, महिलांच्या खात्यामध्ये आता 4,500 रुपये येणार आहे। तर हे 4,500 रुपये कोणत्या महिलाला मिळणार आहे? तर ज्या महिलांना मे हप्ता आला नाही त्यांना हा हप्ता जो आहे हा किती तारखेपर्यंत मिळणार आहे, तर याबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा। तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मेचा जो हप्ता आहे हा कालपासून पाठवायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचलेले पण आहे। पण महिलांना लक्षात ठेवायचं, काल जे वितरण झालेले आहे फक्त ते 10 ते 20% महिलांच्या खात्यामध्ये पोहोचलेलं आहे। कारण हे जे वितरण आहे हे सध्या हळूहळू सुरू आहे। जर तुम्हाला आतापर्यंत पैसे आले नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काही गरज नाही। हे तुम्हाला शुक्रवार किंवा शनिवारपर्यंत 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल। पण यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे त्यांनाच या ठिकाणी मेचा हप्ता पाठवला जाणार आहे। ज्या महिलांनी आपली KYC केली नसेल त्यांना या ठिकाणी हप्ते येणार नाही, कारण KYC मुळे जवळपास 82 लाख महिला या ठिकाणी अपात्र केलेले आहे। तर आज पण महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। तुम्हाला आले की नाही आले हे कमेंट करून नक्की सांगा। तर यामध्ये एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी अशी आलेली आहे की ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता, लक्षात ठेवायचा, ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नव्हता त्या महिलांना या हप्त्याबरोबर पैसे यायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। कारण महिला बाल विकास मंत्री अतिशय तटकरे मॅडमने आवाहन केलेलं होतं, ज्या महिला पात्र असूनही त्यांची योजना बंद झालेली आहे त्यांनी महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करायची, तक्रार करायची। तर यामध्ये बऱ्याचशा महिला ज्या आहेत महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये गेलेले होते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांना या ठिकाणी पुन्हा पात्र केल्यामुळे हे पैसे त्या सर्व महिलांना पाठवायला सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये महत्त्वाचं असं की मागच्या वेळेस जो वितरणाचा GR आलेला होता मार्च एप्रिलचा, त्यावेळेस सामाजिक न्याय विभागामार्फत एका महिन्याचे 275 कोटी हे जाहीर केलेले होते। मार्चचे 275 कोटी जाहीर केलेले होते आणि एप्रिल महिन्याचे पण 275 कोटी जाहीर केलेले होते। पण आता मे महिन्याचा जो निधी मंजूर करण्यात आलेला आहे सामाजिक न्याय विभागामार्फत तो 333 कोटी आहे। म्हणजे लक्षात ठेवा महिलांनो, 333 कोटी या ठिकाणी हा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 50 कोटी प्लस निधी हा जास्त जाहीर केलेला आहे मागच्या महिन्यापेक्षा। ते याचा अर्थ असा की ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नव्हते त्यांना या ठिकाणी हे हप्ते पाठवण्यात आलेले आहे। पण ज्या महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये गेलेले होते त्यांनी आपले डॉक्युमेंट जमा केलेले होते, तक्रार केलेली होती, त्यांची योजना या ठिकाणी पुन्हा सुरू केलेली आहे आणि त्यांना पण यासोबत मे हप्त्यासोबत हे 2 हप्ते पाठवण्यात आलेले आहे। तुम्ही जर महिला बाल विकासच्या ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली असेल, तक्रार केली असेल, तुम्हाला 100% 4,500 रुपये पाठवला जाणार आहे मे हप्ता धरून। हे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला मार्च किंवा एप्रिलचा हप्ता आला होता का हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।